चला तर आज आपण बनवूया चिकन दम बिर्याणी। हे बासमती चावल घेतलेले मी, हे उकळून घेतलेले। आता हे चिकन धुवून टाकलेले, त्याच्यात आपण दही टाकूया, परत अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, मसाले टाकूया, सगळं मिक्स करून आपण याला चला तर आता बादशाह मसाला टाकूया, त्याच्याने थोडी चव जास्त चांगली येते। आणि सगळं मिक्स करून आपण ते 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचे। हे कांदा फ्राय केलेले मी, आणि परत कांदा फ्राय करून हे टमाटर पण फ्राय केलेले, त्याच्यात थोडी साखर आणि मीठ टाकलेलं आहे। ते फ्राय करून झाल्यावर ते साईडला ठेवून द्यायचे। तुम्हाला जर आता रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला रेसिपी पाठवेल। आता एका साईडला टोप ठेवलं आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे, बारीक चिरून कांदा टाकलेला आहे, तो फ्राय होऊ द्यायचा, ब्राऊन कलर येऊ द्यायचा त्याला। आणि मग मी अद्रक लसूण पुदिना कोथिंबीर असं पेस्ट तयार केलं आहे, ते पेस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करूया। हे बघा पेस्ट असं बारीक वाटून घ्यायचं आहे, त्याच्यात पेस्ट टाकायचं आहे, पूर्ण मिक्स करायचं आहे, त्याला असं ब्राऊन कलर येईपर्यंत मिक्स करायचं, थोडं वाफू द्यायचं, कोथिंबीर टाकायची वरून, पूर्ण मिक्स करून तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे। हे बघा आपण हे चिकन 15 मिनटं अगोदर मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, आता ते छान झालेलं आहे। तर आता हे आपण याच्यात मिक्स करूया। हे पण छान ब्राऊन कलर आलेला आहे, तेल पण सुटलं आहे त्याला, बघा मग किती छान वास येतो आहे त्याचा, खुशबू एकदम मस्त येते, बघा किती छान खुशबू येत आहे ना। मग आता तुम्ही पण असंच बनवून तुमच्या मुलांना खाऊ घाला, कारण माझ्या मुलींना तर खूपच आवडते अशी बिर्याणी। तर तुम्ही पण जर तुमच्या मुलांना खाऊ घातले तर त्यांना पण खूपच आवडेल। जर का तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगू शकेल। आता 10 ते 15 मिनटं वाफू द्यायचं आहे, झाकण प्लेट ठेवून द्यायची। बघा आता चिकन पण थोडं नॉर्मली शिजूनच गेलेलं आहे। मग आता आपण याच्यामध्ये जे आपण कांदा फ्राय करून ठेवलेला होता, टोमॅटो फ्राय करून ते थोडं थोडं टाकायचं आहे, वरून ते भात आपण उकळून ठेवलेला होता, बघा किती सुटसुटीत भात झालेला आहे, तो पण त्याच्यात टाकायचा आहे। हे असं पूर्ण पसरून द्यायचं आहे, त्याच्यावर परत आपण कांदा टोमॅटो फ्राय केलेले ते परत टाकायचे थोडं थोडं, त्याच्याने चव चांगली लागत असते। आपण जसं आपण भात काढतो ना, तसं तसं त्याची चव येत असते। परत अजून एक थर टाकायचा आहे भाताचा, बघा एक थर टाकला आहे, परत अजून थोडं टोमॅटो कांदा टाकायचा आहे, आता परत एक चावल जे आपण उकळून ठेवलेले ते परत टाकायचे। मग जेवढे आपण फ्राय केलेले कांदा टोमॅटो ते असेच थर टाकत टाकत पूर्ण भात त्याच्यावर असंच टाकत राहायचं आहे, आणि असं दाबून द्यायचं आहे हाताने। दाबून दिलं तर पूर्ण दम बिर्याणी तयार होऊन जाते, आणि चव पण खूप छान येते, म्हणजे पूर्ण स्वाद त्या चिकनचा याच्यामध्ये बिर्याणीमध्ये चावलमध्ये येतो। तर आता हे आपण सगळं टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये। आता पूर्ण 10 ते 15 मिनटं आपण पूर्ण याला पॅक करून ठेवूया। पॅक करून ठेवलं की 10-15 मिनटात बिर्याणी तयार होऊन जाते। मग आपण काढायची आणि खायला सुरुवात करायची। बघा पूर्ण भात असं दाबून द्यायचं आहे। तर मग आता आपण हे 10 ते 15 मिनटं आपण असं झाकून ठेवायचं आहे, पॅक झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हवा बाहेर जाणार नाही आणि भात एकदम शिजून येईल। चिकन तर पहिले शिजलं, बघा झाली आपली बिर्याणी तयार। आता तर मग चला बसूया आणि खाऊया। एका साईडने द्यायचं आहे चिकन, वरती पहिले भात काढायचा आहे, मग एका साईडने बरोबर चिकन येतं। आणि मी पहिलेच सलाड तयार करून ठेवलेलं आहे, कोशिंबीर तयार केलेली आहे, दही काकडी टमाटर गाजर असं। तर आता याच्यामध्ये चिकन टाकूया आपण। एका साईडने काढले तर छान दिसतं पण छान, आणि टेस्ट पण छान लागते। ती सुटसुटीत तांदूळ पण झालेला आहे, बासमती तांदूळ आपला, आणि एकदम छान खुशबू येत आहे, बघा किती मस्त वाटते आहे की नाही। तुम्ही खाऊन बघा एक वेळेस बनवून, आणि मग मला सांगा कमेंटमध्ये कसे आले ते, बघा।
किती छान वाटतंय की नाही, सुटसुटीत वाटतंय ना पूर्ण भात. कोशिंबीर तयार ठेवलेलीच आहे मी आता. मग आपण आता टेस्ट करूया. ही कोशिंबीर आहे, बनवून ठेवली होती मी अगोदरच. याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर आता कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आपण कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा. आणि तुमच्या मुलांना जरूर बनवून खाऊ घाला.